आजचा विषय आहे पेप्टिक अल्सर. पोटाच्या वरच्या भागात वर्षानुवर्ष जर सारखं दुखत असेल, तर ते या व्याधीचं प्रमुख लक्षण आहे. जेवण आणि जेवल्यानंतर पोटात होणाऱ्या वेदना यांचा एक विलक्षण संबंध आहे आणि तो या व्याधीत आढळतो. ही वेदना एका विशिष्ट ठिकाणीच होते. कधी-कधी आपल्याला खूप भूक लागली असं वाटतं. रात्री, मध्यरात्री पोटात खूप दुखत असल्यामुळे जाग येते. थोडंसं काही खाल्लं किंवा दूध प्यायलो किंवा ॲसिडिटी कमी होण्याची गोळी घेतली की हे दुखणं कमी होतं आणि थांबतंही. कधी-कधी मळमळ होऊन उलटी होते, तोंडाला प्रचंड लाळ सुटते, खूप जळजळ होते, भूक मंदावते. ही सगळी या पेप्टिक अल्सर आजाराची लक्षणं समजली जातात. कधीकधी या अल्सरमधून रक्तस्राव होऊन रक्ताच्या काळपट लाल उलट्या होऊ शकतात. हा अल्सर कधीकधी पोटाच्या आत फुटू शकतो आणि ती जीवघेणी परिस्थिती असू शकते. ॲसिड आणि त्याच्यामुळे जठराच्या आतल्या आवरणावर झालेला आघात, त्यासोबत एच पायलोरीचे इन्फेक्शन, ह्याला आपण गॅस्ट्रायटिस किंवा डिओडेनायटिस असं म्हणतो. हेच सुजलेले आवरण फुटून त्याला एखादं जर छेद पडलं किंवा जखम झाली, तर ॲसिड आणि पेप्सिन यांच्या विरोधामुळे आवरणाची प्रतिबंधक शक्ती कमी होते आणि त्यामुळे हे पेप्टिक अल्सर होऊ शकतात. त्यासोबत नवीन औषधांमधली दुखणं कमी होण्याची ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन सारखी औषधं, ज्याला आम्ही NSAIDs म्हणतो, त्यामुळे सुद्धा पेप्टिक अल्सर होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर ॲसिडचे जर अधिक प्रमाण असेल तर अल्सर होण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात. अन्ननलिका, जठर, लहान आतड्यांचा पूर्ण भाग आणि मेकेन्स डायव्हर्टिक्युलम यासारख्या लहान आतड्यांचा विस्तारित भाग, जिथे ॲसिड तयार होत असतं, तिथे हा पेप्टिक अल्सर होऊ शकतो. गॅस्ट्रिक म्हणजे जठरामध्ये आणि डिओडेनल म्हणजे आतड्यामध्ये, असे याचे 2 प्रकार असतात. पेप्टिक अल्सर हा सर्वसाधारणतः खूप ताण घेणाऱ्या व्यक्तींमध्ये अधिक दिसतो. सोबत धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन, आहारातील अनियमितपणा, कॉफीचे अतिरिक्त प्रमाण आणि रक्तातील पेप्सिनोजेन, ह्या सगळ्या गोष्टींमुळे या व्याधी होऊ शकतात. या व्याधीच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमुळे अल्सरचं निदान करणं तसं सोपं असतं आणि आजकाल आम्ही थोडी जरी शंका आली तरी सरळ एंडोस्कोपी सांगून टाकतो. एंडोस्कोपीमुळे अल्सरचं ठिकाण आणि त्याचं डेप्थ, कॉम्प्लिकेशन आपल्याला कळतं. गरज पडल्यास आपल्याला अल्सरचा एखादा छोटासा तुकडा काढून तो मायक्रोस्कोप खाली तपासून त्याच्यात कॅन्सर तर नाही ना, हेही कन्फर्म करता येतं. एच पायलोरी जंतूंचं अस्तित्व देखील आपल्याला एंडोस्कोपीद्वारे तपासता येतं. पेप्टिक अल्सरचं निदान झाल्यावर गंभीर परिस्थिती नसेल तर व्यवस्थित आहार घेऊन, पेप्टिक अल्सरची सगळी नीट माहिती समजून घेऊन, धूम्रपान, मद्यपान, तंबाखू हे टाळून, ॲसिडिटी कमी होण्याची औषधं घेऊन विना सर्जरी सुद्धा पेशंटला वेदनामुक्त करता येऊ शकतं. जर हे अल्सर पुन्हा पुन्हा होत असतील तर पोटातल्या ॲसिडचं प्रमाण कमी करून हे अल्सर बरे करण्यासाठी आपल्याला मदत करता येते. औषधोपचाराने बरा न होणारा अल्सर, पचन मार्गातील अडथळा निर्माण करणारा अल्सर मात्र सर्जरी करून ती सुद्धा आजकाल दुर्बिणीद्वारे आपल्याला करता येऊ शकते. लॅप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपी या सुविधांमुळे पेप्टिक अल्सर हा आता एक आटोक्यात आलेला आजार आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, निरोगी आयुष्याची तुमची ही वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.